नमस्कार मित्रांनो, या रोटोस्पेअर चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लक्षात घ्या, तुमच्याकडे 30,000 रुपये आहेत, 50,000 रुपये आहेत, कदाचित 1,00,000 रुपये असतील, तरी सुद्धा तुमचा बिझनेस सुरू होत नाही, अडचणी येत आहेत, किंवा तुम्ही सुरू केलेला आहे. तर हा व्हिडिओ आहे ना, खरोखर तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. तो शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण आहे ना त्या एका कारणावरच बोलणार आहे, जिथे 90% लोक अडकतात. आणि ते कारण आहे ना पैसा नाही आहे, ते कारण आहे डायरेक्शन. मी आहे ना रोज वेगवेगळ्या लोकांशी बोलतो. कुणाकडे 25,000 रुपये आहेत, कुणाकडे 50,000 रुपये आहेत, तर कुणाकडे 3,00,000 आहेत, कुणाकडे 5,00,000 आहेत, कुणाकडे तर अजिबातच नाही आहेत. अशी सुद्धा लोक मला मिळतात. पण ह्या सगळ्यांची एकच तक्रार असते की बिझनेस चालत नाही. इथे मी एक गोष्ट अगदी स्पष्ट सांगतो, पैसे कमी आहेत किंवा जास्त आहेत म्हणून बिझनेस कधी फेल होत नाही. तर तुम्हाला सही डायरेक्शन नसल्याने तुमचे हे बिझनेस फेल होतात. बहुतेक लोकांची सगळ्यात मोठी चूक काय असते माहिती आहे का तुम्हाला? पैसे आधी येतात आणि विचार नंतर. लोक काय करतात, 50,000 हातात आले ना की लगेच विचार करायला सुरुवात करतात की आपण दुकान कुठे घ्यायचं, बोर्ड कसा लावायचा, आपल्या दुकानात माल कोणता भरायचा. पण एकही माणूस स्वतःला प्रश्न विचारत नाही, माझा ग्राहक कोण आहे, मला ग्राहक कसे मिळणार, माझा रोजचा कॅश फ्लो किती असणार आहे, मी माझ्या शॉपमध्ये भरलेला माल किती दिवसात संपणार आहे. लक्षात ठेवा, प्लॅनिंग शिवाय बिझनेस म्हणजे अंधारात धावणे. आणि मग जेवढे पैसे तुमच्याकडे आहेत तेवढे तुम्हाला कमीच पडणार आहेत. इथे अनेक गोष्ट समजून घ्या. लो बजेट म्हणजे स्मॉल थिंकिंग नव्हे. लो बजेट बिझनेस म्हणजे छोटा स्टार्ट आणि मोठे स्वप्न. पण बहुतांश लोकांचा विचार असा असतो, आधी थोडं पाहू, मग जमलं तर पुढे बघू. आणि असे विचार करणारे लोक असतात ना, बिझनेसमध्ये अजिबात तग धरून राहत नाहीत. त्यांचा बिझनेस तिथेच मेलेला असतो. जर तुम्ही बिझनेसमध्ये 50,000 रुपये इन्व्हेस्ट करत असाल तर तुमचा विचार 5 लाखाचा असला पाहिजे. आता लक्षात घ्या की डायरेक्शन म्हणजे काय. डायरेक्शन म्हणजे तुम्ही घेतलेला माल कुणाला विकणार आहात, किती मार्जिनने विकणार आहात, किती दिवसात तुम्ही जो इन्व्हेस्टमेंट केलेला आहे तो पैसा परत मिळायला हवा. कारण तुमच्याकडे हे डायरेक्शन नसेल ना तर तुमचा डेड स्टॉक वाढत जाणार. मग तुमच्या बिझनेसमध्ये पैसे अडकतात, तुमच्यातला कॉन्फिडन्स, तुमच्यातला आत्मविश्वास कमी होतो. मग अशीच लोक म्हणतात की हा साला बिझनेस आपल्यासाठी नाहीच आहे, आपल्याला बिझनेसच करता येत नाही, आपण नोकरी केलेलीच बरी. इथेच 90% लोक फेल होतात. लोकांना काय वाटतं, दुकान सुरू केलं, शॉप सुरू केलं की आपला व्यवसाय सुरू झाला, दुकानात माल भरलं की आपली कमाई सुरू झाली. पण लक्षात ठेवा, सत्य वेगळं आहे. बिझनेस म्हणजे रोजचा निर्णय रोज घेणे. बिझनेस म्हणजे रोजचा निर्णय, रोजचा हिशोब आणि रोजचा फॉलोअप. हे जर नसेल ना तर तुम्ही कितीही पैसे टाका, तुमचा बिझनेस उभा राहणार नाही. आजच्या डेटला जर तुमच्याकडे 50,000 रुपये असतील तर तुम्ही आहे ना स्मार्ट पद्धतीने काम करा. फास्ट मोहीममध्ये माल ठेवा तुमच्याकडे, होलसेल रेटमध्ये परचेस करा. कुठलाही व्यवसाय सुरू करताना आधी आपला कस्टमर बेस तयार करा. कारण आपला डायरेक्शन जर क्लिअर असेल ना तर आपण कोणताही व्यवसाय करू शकतो. हे तुम्हाला मी फक्त ऑटोमोबाईल विषयी सांगत नाही, तर हे तुम्ही कोणत्याही व्यवसायात यूज करू शकता. आता बोलल्यासारखं, जर डायरेक्शन क्लिअर असेल तर 50,000 सुद्धा तुम्ही मोठा व्यवसाय सुरू करू शकता. परत एकदा लक्षात ठेवा, पैसे कमी आहेत म्हणून लोक फेल होत नाहीत. काही काही लोक आणखीन म्हणतात ते मार्केट खराब आहे म्हणून आम्ही फेल झालो. तर असंही होत नाही. तुमच्याकडे डायरेक्शन क्लिअर नाही म्हणून तुम्ही फेल होता. जर तुम्हाला ऑटोमोबाईल बिझनेसमध्ये योग्य डायरेक्शन पाहिजे असेल तर खाली हा जो माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिसतोय ना, त्याच्यावरती तुमचं नाव आणि पत्ता मला मेसेज करा. तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट करणार आहात तेवढं सांगा. तुमच्या इन्व्हेस्टमेंटनुसार आपण प्लॅनिंग करून तुम्हाला सजेस्ट करू की तुमच्या त्या 50,000 रुपयामध्येच कसं मार्केटिंग करायचं, बिझनेस कसा ग्रो करायचा, कोणते स्पेअर पार्ट घ्यायचे जे रनिंगमध्ये लवकर विकल्या जातील, हे सगळं आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये मार्गदर्शन करतो. आणि ऑटोमोबाईल्सबद्दल आहेत ना, तुम्हाला असे वेगवेगळे जर व्हिडिओ पाहायचे असतील तर ह्या आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.